छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. या दैवताबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. समर्थ रामदास म्हणतात, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. अशा प्रकारे प्रत्येकाच्याच मनात महाराजांच्या बद्दल एक प्रकारचं कुतूहल असतं आणि असंच कुतूहल असतं महाराजांच्या वंशावळीबद्दल देखील. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर काय झालं, कुणी कुणी राज्य केलं आणि आज सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी दिसणारी छत्रपतींची दोन घराणी शिवाजी महाराजांशी कशा प्रकारे संबंधित आहेत, हा प्रश्न देखील प्रत्येकाला पडतो. महाराजांचा या दोन्ही राज्यांशी प्रत्यक्ष रक्ताचा संबंध येतो की दत्तक विधानानंतर हा वाढलेला वंशवेल आहे, याबद्दल बऱ्याचदा पक्की माहिती उपलब्ध नसते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारच्या गादीशी असणारा संबंध आणि शिवाजी महाराज ते उदयनराजे भोसले असा प्रवास कसा झाला ते. गोंधळ टाळण्यासाठी आणि व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आम्ही सातारच्या वंशावळ आणि कोल्हापूरची वंशावळ अशी दोन वेगवेगळ्या भागात सांगणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांना दोन पुत्र होते. त्यापैकी एक होते मालोजी भोसले तर दुसरे होते विठोजी भोसले. मालोजी आणि विठोजी दोघेही आपल्या पराक्रमाने निजामशाहीमध्ये उच्च पदावर पोहोचले. मालोजी आणि विठोजी भोसले यांच्याकडे इंदापूर, जुन्नर, चाकण, श्रीगोंदा, वावी अशा प्रांताची देशमुखी होती. यापैकी मालोजी भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजीराजे भोसले. शहाजीराजांनी तर निजामशाहीसाठी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि त्यानंतर काही काळासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे देखील नोकरी पत्करली. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या प्रांताची मोकाजदारी शहाजीराजांच्याकडे होती. शहाजीराजांचे दोन पुत्र होते. एक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आणि दुसरे म्हणजे त्यांचे मोठे भाऊ संभाजी महाराज. ही होती बाबाजी भोसले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंतची वंशावळ. छत्रपती शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते हे तर आपण जाणतोच. याशिवाय त्यांना 6 मुली देखील होत्या. शिवाजी महाराजांचे दोन पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांनी 1680 ते 1689 या काळात राज्यकारभार सांभाळला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी 1689 ते 1700 या काळामध्ये राज्यकारभार सांभाळला आणि त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई यांनी आपला मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवून राज्यकारभार चालवला. कारण या काळात संभाजी राजांचे पुत्र शाहू आणि त्यांची आई येसुबाई हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यामुळे 1707 साली जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले तेव्हा संभाजी महाराजांचा मुलगा शाहू आणि राजाराम महाराजांचा मुलगा दुसरा शिवाजी यांच्यामध्ये शिवरायांच्या गादीचा खरा वारस कोण याच्यावरून झगडा सुरू झाला. यांच्यामध्ये एक लढाई झाली आणि त्या लढाईनंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे 2 तुकडे झाले. त्यापैकी संभाजी पुत्र शाहू महाराज यांनी साताराहून आपले काम सुरू केले तर राजाराम पुत्र दुसरे शिवाजी हे कोल्हापूरच्या राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांनी 1708 साली स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि त्यानंतर 1749 पर्यंत पुढच्या 41 वर्षात मराठा साम्राज्य बंगाल, दिल्ली, पंजाब, राजस्थान इथपर्यंत नेऊन पोहोचवले. पण शाहू राजांना कोणीही पुत्र नव्हता. त्यावेळी कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा ज्याचे नाव होते रामराजा याला शाहू महाराजांनी दत्तक घेतले आणि सातारची गादी पुढे चालू राहिली. इथं असा प्रश्न पडू शकतो की कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा कोल्हापूरचा राजा न होता सातारला दत्तक म्हणून का आला, तर याचं उत्तर असं आहे की मधल्या काळात कोल्हापूरमध्ये राज्यक्रांती होऊन दुसऱ्या शिवाजी राजांनाच कैदेत टाकण्यात आलं. याचा इतिहास पुढच्या भागात थोडक्यात आम्ही जरूर सांगू. तर या रामराजांनी 1749 ते 1777 पर्यंत राज्य केलं. खरं तर या काळात राज्य मुख्यत्वे करून पेशव्यांच्याच हातात राहिलं. या रामराजांना देखील कोणीही पुत्र नव्हता. त्यामुळे 1777 साली त्यांनी नाशिकमधल्या सिन्नर जवळच्या वावी या गावच्या त्रिंबकजी भोसले यांचा ज्येष्ठ पुत्र विठोजी याला दत्तक म्हणून घेतले आणि त्याचे नाव ठेवले शाहू. आता हे वावीकर भोसले घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचे बंधू विठोजी भोसले यांचे वंशज असणारे घराणे. परंपरागत वावी आणि आसपासच्या गावांची देशमुखी या घराण्याकडे होती. या दुसऱ्या शाहू महाराजांना 3 पुत्र झाले.
त्यापैकी पहिले प्रतापसिंह, दुसरे रामचंद्र आणि तिसरे शहाजी उर्फ अप्पासाहेब. 1808 साली या दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती झाले. या प्रतापसिंह महाराजांनी 1808 ते 1839 पर्यंत राज्य केले. पेशव्यांच्या बरोबरचे संघर्ष तसेच आपल्या राज्यातली अनेक विकास कामे यांच्यामुळे या प्रतापसिंहांचा कार्यकाळ अतिशय गाजला. पण इंग्रजांच्या बरोबर त्यांचा झालेला संघर्ष यामुळे त्यांना राजगादी सोडावी लागली आणि ते आपल्या पत्नीबरोबर काशीला निघून गेले. त्यानंतर इंग्रजांनी त्यांचे बंधू वर सांगितलेल्यापैकी शहाजी उर्फ अप्पासाहेब यांना गादीवर बसवले आणि त्यांनी 1848 पर्यंत राज्यकारभार चालवला. आपल्या मृत्यू अगोदर या शहाजी राजांनी उर्फ अप्पासाहेब महाराजांनी भोसल्यांच्या श्रीगोंद्याजवळच्या शेडगावच्या शाखेतील भाऊसाहेब भोसले यांना दत्तक घेतले. पण इंग्रज सरकारने हे दत्तक विधान नामंजूर केले आणि सातारचे राज्य बरखास्त केले. पण तांत्रिकदृष्ट्या हेच भाऊसाहेब भोसले अर्थात व्यंकाजी भोसले या नावाने 1848 ते 1865 पर्यंत राज्य चालवत राहिले. या व्यंकाजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांची राणी सगुणाबाई साहेब यांनी 1865 साली शेडगावच्याच भोसले घराण्यापैकी राजाराम उर्फ आबासाहेब यांना दत्तक घेतले. हे राजाराम महाराज हे सातारचे पुढचे राजे झाले. यांना 2 पुत्र होते. पहिले शिवाजी उर्फ अण्णासाहेब तर दुसरे प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब. 1874 साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब यांनी राज्य सांभाळले. पण या प्रतापसिंहांना पुत्र नव्हता. त्यामुळे 1925 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी पुन्हा एकदा शेडगावच्याच भोसले घराण्यातून एक पुत्र दत्तक घेतला, ज्याला नाव दिले गेले शाहू महाराज. या तिसऱ्या शाहू महाराजांनी 1925 ते 1960 पर्यंत सातारच्या गादीवरून राज्य केले. एव्हाना या वेळेपर्यंत भारत स्वतंत्र झालेला होता आणि सर्व संस्थाने खालसा झालेली होती. या तिसऱ्या शाहू महाराजांना 4 पुत्र झाले, ज्यांची नावं होती प्रतापसिंह, विजयसिंह, अभयसिंह आणि शिवाजी. यापैकी 1960 पासून पुढे 1978 पर्यंत तिसरे प्रतापसिंह यांनी राजगादी सांभाळली. त्यानंतर या प्रतापसिंहांचे पुत्र उदयनराजे भोसले 1978 पासून आज तागायत सातारच्या गादीवर विराजमान आहेत. तर सातारचे आणखी एक लोकप्रिय असणारे नेते शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंहांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून उदयनराजे भोसले यांच्यापर्यंतचा सातारच्या गादीचा प्रवास. सांगताना अतिशय सहज सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला असला तरी याच्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पण महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आहेत, ज्यांचा उल्लेख करता आला नाही, कारण त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो. त्याचवेळी गोंधळ उडण्याची देखील शक्यता वाढते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला कमेंट करून आम्हाला तुमचं मत जरूर सांगा, कारण तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स हीच तर आमची ऊर्जा असते. पुन्हा भेटू या व्हिडिओच्या पुढच्या भागात, ज्याच्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या गादीचा प्रवास. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.